इतक्या सुंदर टॉपिकवर इतका जबरदस्त विषय आणि इतका जबरदस्त लिहिलेला म्हणजे एक तऱ्हेने आपल्यासमोर प्रेझेंटेशन ज्या पद्धतीने केलेलं आहे असा हा विषय. याच्याविषयी आपण जेव्हा ट्रेलर रिव्ह्यू केलेला तेव्हा मी पूर्ण डिटेल चर्चा केलेली, म्हणून या चित्रपटाच्या स्टोरीवर आपण ऑलरेडी बोललो आहे माझ्या मते. त्यामुळे फक्त एक्सपिरियन्स सांगेल की किती सुंदर होता. मी एवढंच सांगेल मित्रांनो, चित्रपट बघून कॅरेक्टर डेव्हलपमेंट जी आहे या चित्रपटाची किंवा स्टोरी आणि डायरेक्शन, स्टोरी टेलिंग जे आपल्यासमोर आहे इतकं सुंदर आहे. काही गोष्टी, काही डायलॉग्स तर कॉमिक पद्धतीने आपल्यासमोर पण खूप सिरियस बोलून गेले आहेत ते. म्हणजे जे काही डायलॉग आहेत ते काही कॉमेडी वाटतील पण रियालिटीला एक तऱ्हेने समोर ठेवून आहेत ते डायलॉग. ज्या पद्धतीने गाईचं महत्त्व, इवन गाडीचं महत्त्व, मेन टॉपिकच गाय प्लस गाडी असं टाईपचं असं मी म्हणू शकतो. ॲक्च्युली स्टोरी जेव्हा आपण ट्रेलर रिव्ह्यू केलेला तेव्हा थोडा डिटेल त्याविषयी चर्चा केलेली, म्हणून मी ते रिपिटेशन नको व्हायला म्हणून मी पुन्हा त्याविषयी नाही बोलत आहे. पण ज्या पद्धतीने कॅरेक्टर्स लिहिले आहेत प्रत्येकाचं काम तुम्हाला म्हणजे असं नाही वाटणार की चित्रपट चालू आहे. एक तर ड्रामा नाटक जे असतात ते, किंवा मी तर म्हणेल की तुम्ही एका गावात बसून बघतायत समोर काय चाललं आहे अशा टाईप. इतकं काय म्हणतात त्याला, एक तऱ्हेने रिअल वाटतात त्या गोष्टी, कारण त्यांनी ॲक्टच अशी केली आहे, अभिनयच असा केला आहे किंवा हे कॅरेक्टर्स इतके लवेबल आहेत काही काही की तुम्ही एक तऱ्हेने असं वाटतं की गावातला समोर काहीतरी दृश्य चाललं आहे किंवा समोर काही ना काही हा डायलॉग बोलतो आहे, तो काही प्रसंग जे ते समोर चालले आहेत तुमच्या. खूप जबरदस्त यार, म्हणजे वर्ड्स नाहीत माझ्याकडे. मी 5मधून 4 रेटिंग देईल. एक्सपेक्टेशन ऑब्व्हियसली ट्रेलरकडून होत्याच, जेव्हा ट्रेलर बघितल्यानंतर ऑब्व्हियसली वाढलेल्या, पण चित्रपट बघितल्यावर तुम्ही म्हणाल यार ट्रेलरमध्ये त्या मानाने भलेही ट्रेलरने अट्रॅक्ट केलं पण एवढं काही नव्हतं जेवढं चित्रपटात खूप काही आहे. कारण आणि मिस नका करू, सॅडली याला शोज खूप कमी आहे. आय डोंट नो तुमच्या इथं केव्हा आहेत याचे वगैरे शोज, पण प्लीज TV OTT वगैरेची वाट नका बघू. असं होईल की चांगला चित्रपट मिस केला जाईल थिएटरमधून.